गुरुजी, ऑरा म्हणजे नेमकं काय? ऑरा म्हणजे काय की प्रत्येक वस्तूची एक फ्रिक्वेन्सी असते, ती एक तरंग सोडत असते. जसं की आपण म्हणतो ना की काही लोकांची नजर लागली तर त्यांचा निगेटिव्ह ऑरा ते तुमच्यामध्ये, तुमच्या प्रगतीमध्ये निगेटिव्ह ऑरा की माझ्या प्रयत्नांना यश मिळालं नाही, याच्या प्रयत्नांना यश मिळालं, त्यामुळे तो वैरी होऊन जातो. बरेचसे चांगले लोक बघा तुम्ही की आतापर्यंत चांगले होते आणि आता लगेच यांच्याशी काय झालं बा, बोलायला सुद्धा तयार नाही. तर असे लोक तुमच्या प्रगतीला बघून एक प्रकारे जळलेले असतात किंवा त्यांना जे घडलेलं नाही त्यांच्या आयुष्यामध्ये ते का घडलं नाही आणि याच्याकडे बघून मला सारखं ते जाणवतंय की मी अजून अपयशी आहे. त्यामुळे ते लोक आपल्याला निगेटिव्ह ऑरा प्रोव्हाइड करत असतात एक प्रकारचा. जसं उकिरडा असतो, उकिरड्यावर कसं निगेटिव्ह एनर्जी बोलवावी लागत नाही, तिथे आहेच. तिथे बघा तुम्ही ते डुकरं वगैरे किंवा घाणेरडा वास किंवा आळ्या, कृमी, कीटक हे उत्पन्न होत आहेत. त्यामुळे तिथे मानसिकता कशी असेल? खराबच मानसिकता असेल. मग तीच जर कधी मानसिकता आपण घरामध्ये तयार केली, खरकटे भांडे ठेवले किंवा कचरा व्यवस्थित आपल्या घरामध्ये दुर्गंध पसरला आहे किंवा कपडे तुम्ही बघा व्यवस्थित घड्या करून ठेवलेले नाहीये, देवपूजा केलेली नाहीये, घरामध्ये फोडणीचा वास सर्वत्र पसरतोय, तर अशा घरामध्ये बघा किती निगेटिव्हिटी आहे. त्या घरामध्ये तुम्हाला राहावंसं वाटणार नाही, त्या घरामध्ये तुमची प्रगती होणार नाही. त्या घरामध्ये राहिलं म्हणजे पशुतुल्य तुमचं जीवन, तुम्हाला या जगात व्हॅल्यू मिळणार नाही, तुम्हाला प्रगतीच करता येणार नाही अशा वास्तूमध्ये. त्यामुळे तुम्ही जीवन व्यर्थ वाया घालवताय.